राज्यात ऑक्टोबर हीटचा चटका कायम असल्यानं विदर्भात कमाल तापमानाचा पारा 36 अंशाच्या पुढे गेलेला आहे। मान्सूनची परतीची वाटचाल सुरू झालेली आहे। राज्यात पावसाला पोषक हवामान आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा आहे। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज IMDने वर्तवलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पश्चिम बंगाल आणि परिसरावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र निवळून गेलं असून पश्चिम बंगालमध्ये समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। राज्यात पावसानं उघडीप दिल्यानं उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय। काही ठिकाणी पहाटेच्या वेळी धुके आणि वेळी दव पडत असल्याचं पाहायला मिळत आहे। शनिवारी 5 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये नागपूर इथं राज्यातील उच्चांकी 36.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। ब्रह्मपुरी इथं 36 अंश सेल्सिअस तर अकोला, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ इथं तापमानाचा पारा 35 पार आहे। आज देखील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा कायम ठेवण्यात आलाय। उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम असणार आहे। तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी विजांसह जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे।